अशा प्रकारच्या मेडिसिन्समुळे एंडोमेट्रियोसिसचं निदान उशिरा होतं। तुमच्यापैकी बऱ्याच स्त्रियांच्या पोटामध्ये मासिक पाळीच्या वेळेस कितीही जास्त दुखत असेल तरी त्यांना वाटतं की हे नॉर्मल आहे आणि ते डॉक्टरांना न दाखवता मेडिकलमध्ये जाऊन डायरेक्टली अशा प्रकारचे मेडिसिन्स घेतात आणि त्यांच्या पोटातलं दुखणं थांबतं। पण त्यांनी असं न करता खूप जास्त प्रमाणामध्ये पोटामध्ये दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे। डॉक्टर त्यांची फिजिकल तपासणी करतील आणि काही तपासण्या सांगतील, जसं की सोनोग्राफी आहे, त्याच्यामध्ये गर्भपिशवीची साईज बघणे, ओव्हरी बघणे, ओव्हरीमध्ये एंडोमेट्रियम आहे का बघणे, पोटामध्ये एंडोमेट्रियोसिस आहे का, या सगळ्या गोष्टींचं निदान होतं। त्याच्यामध्ये निदान नाही झालं तर ते कधी कधी तुम्हाला MRI करायला सांगू शकतात। MRI मध्ये पण सिमिलर गोष्टी आपल्याला कळू शकतात आणि सोनोग्राफी आणि MRI मध्ये पण जर डायग्नोसिस नाही झालं तर कधी कधी डॉक्टर लॅप्रोस्कोपी करायला सांगतात। लॅप्रोस्कोपीच्या अंती 100% एंडोमेट्रियोसिसचं डायग्नोसिस होतं। लॅप्रोस्कोपी ही गोल्ड स्टँडर्ड तपासणी आहे एंडोमेट्रियोसिसच्या डायग्नोसिससाठी। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।